तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केले नसेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. बघा, आज आपल्याला पाहायचं आहे जर्नल म्हणजे रोजकिर्द म्हणजेच काय, झालेल्या व्यवहाराची नोंद, रोज झालेल्या व्यवहाराची नोंद ज्या पुस्तकात केली जाते त्याला जर्नल असं म्हटलेलं आहे. तर जर्नल ह्या टॉपिकमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे तर बघा, द बुक कीपिंग रेकॉर्ड ऑल डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन ऑन द बेसिस ऑफ सपोर्टिंग डॉक्युमेंट. म्हणजे झालेल्या प्रत्येक दिवसाच्या व्यवहाराची नोंद हे पुस्तकामध्ये केली जाते, ते पण डॉक्युमेंटच्या सहाय्यानं, दस्तावेजाच्या सहाय्यानं केली जात असते. तर त्यानंतर दुसरं सांगितलं, द वर्ड डॉक्युमेंट मीन्स अ पीस ऑफ पेपर विच प्रोव्हाइड डिटेल इन्फॉर्मेशन ॲज लीगल नेचर. म्हणजेच काय, डॉक्युमेंट म्हणजे काय तर कागदाचा एक तुकडा आणि जो कायदेशीर पुरावा म्हणून असतो. डॉक्युमेंट इज अ लीगल प्रूफ फॉर रेकॉर्डिंग एव्हरी ट्रान्झॅक्शन. प्रत्येक व्यवहाराची नोंद ही डॉक्युमेंटच्या सहाय्याने कायदेशीर पुरावा म्हणून केली असते. फॉर एक्झाम्पल, वेन वी परचेस कॉम्प्युटर फॉर कॅश ₹30,000 वी गेट द कॅश मेमो. दिस कॅश मेमो इज सोर्स डॉक्युमेंट. म्हणजेच काय, जे कॉम्प्युटर खरेदी करतो आपण त्यावेळी ₹30,000 देतो, त्या दिल्यानंतर आपल्याला कॅश मेमो हे एक डॉक्युमेंट मिळतं. द पर्सन ऑर अकाउंटंट फर्स्ट इन्श्योर द रिलायबिलिटी अँड लीगल प्रूफ ऑफ द ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट. जे प्रत्येक व्यक्ती किंवा अकाउंटंट हा पहिल्यांदा काय विश्वास ठेवतो तर प्रत्येक व्यवहाराची नोंद हे कागदपत्राच्या डॉक्युमेंटच्या सहाय्याने नोंदवली जात आहे, हे विश्वसनीय असते. एव्हरी एंट्री इन द बुक्स ऑफ अकाउंट इज सपोर्टेड बाय द रिलिव्हंट डॉक्युमेंट एव्हिडन्स. व्यवहाराची नोंद ही डॉक्युमेंटच्या सहाय्यानं केली जात असते, ते कायदेशीर पुरावा म्हणून मान्य केले जाते. दिस पेपर आर कॉल्ड अकाउंटिंग डॉक्युमेंट. त्यालाच हिशोबाची दस्तावेज असं म्हटलेलं आहे. द डॉक्युमेंट आर द बेस्ट फॉर एंटरिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजेच प्रत्येक व्यावसायिक व्यवहाराची नोंद हिशोब पुस्तकामध्ये डॉक्युमेंटच्या सहाय्यानं केली जाते. पुढं सांगितलं, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट. तर इम्पॉर्टन्स म्हणजे महत्त्व आणि त्याची उपयोगिता काय. डॉक्युमेंट आर नेसेसरी फॉर रेकॉर्डिंग फॉर ट्रान्झॅक्शन इन टू बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे पुस्तकामध्ये डॉक्युमेंटच्या सहाय्यानं व्यावसायिक व्यवहाराची नोंद करणं गरजेचं आहे. दुसरं आहे, अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड इन प्रॉपर मोड अँड कॉम्प्युटर बेस. म्हणजे झालेल्या व्यवहाराची नोंद ही अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड इन प्रॉपर मोड अँड कॉम्प्युटर बेस. म्हणजे प्रॉपर मोडमध्ये जे काय प्रॉपर मोड आहे त्याच्यामध्ये जी काही पद्धत आहे त्याच्यामध्ये झालेल्या व्यवहाराची नोंद करायचे आणि कॉम्प्युटर बेस असेल त्याच्यामध्ये करायचे कॉम्प्युटरलासुद्धा. तिसरं आहे, अकाउंटिंग डॉक्युमेंट आर स्टोअर्ड इन फिजिकल फाईल ऑर इन सॉफ्टवेअर. म्हणजेच काय, हिशोबाचे दस्तऐवज हे एक स्टोअर केली पाहिजेत किंवा सॉफ्टवेअरमध्ये तर सॉफ्टवेअरच्या फाईलमध्ये ते स्टोअर केले पाहिजेत किंवा कागदपत्र हे फाईलमध्ये फाईल केले पाहिजेत. दुसरं आहे, अकाउंटिंग डॉक्युमेंट आर लीगल एव्हिडन्स फॉर कोर्ट मॅटर. भविष्यकाळामध्ये जर कोर्ट मॅटर निर्माण झाला तर त्यावेळी लीगल प्रूफ, कायदेशीर पुरावा म्हणून हे दस्तऐवज उपयोगी पडतात. पुढे आहे, अकाउंटिंग डॉक्युमेंट आर रिक्वायर्ड फॉर चॅरिटी कमिशनर ऑफिसर. हे डॉक्युमेंट कुणासाठी चौकशी करण्यासाठी उपयोगी पडतात. चॅरिटी ऑफिसर असतील त्यांच्यासाठी कमिशनर ऑफिसर. आणि डॉक्युमेंट आर रिक्वायर्ड फॉर पेमेंट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट अँड लोकल बॉडी ऑथॉरिटीज. म्हणजेच राज्य सरकारलासुद्धा हे हिशोबाचे दस्तऐवज उपयोगी पडतात आणि त्याचबरोबर लोकल बॉडी ऑथॉरिटी असेल, जे काही लोकल बॉडी असेल तर त्यांनासुद्धा ती त्या अधिकाऱ्यांनासुद्धा उपयोगी पडते. तर पुढं दिलं आहे वाउचर. तर वाउचर हे एक प्रमाणक असं म्हटलं जातं वाउचरला. तर वाउचर जे काय आहे, वाउचर हे एक सुद्धा डॉक्युमेंट आहे. तर वाउचर इज अ डॉक्युमेंट दॅट सपोर्ट अ पेमेंट मेड बाय द बिझनेसमॅन. त्या बिझनेसमॅनला याचा उपयोग होतो वाउचरचा, या प्रमाणकाचा पेमेंट करण्यासाठी. इट इज अ लीगल एव्हिडन्स दॅट सर्टन सम ऑफ मनी हॅज बीन पेड टू स्पेसिफिक पर्सन ऑर पार्टी. एखाद्या विशिष्ट व्यक्तीला किंवा पार्टीला पैसे देण्यासाठी आणि दिलेत हे कायदेशीर पुरावा म्हणून हे वाउचर उपयोगी पडतं. देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ वाउचर प्रिपेअर्ड बाय बिझनेसमॅन. वेगवेगळ्या प्रकारचे वाउचर बिझनेसमॅन तयार करतो, व्यावसायिक तयार करत असतो. फॉर एक्झाम्पल कुठले, कॅश वाउचर, रोख प्रमाणक, बँक वाउचर, परचेस वाउचर, सेल्स वाउचर, ट्रॅव्हलर बिल्स, वेजेस बिल, सॅलरीज बिल. म्हणजे सगळे हे पेड करण्यासाठी हे वाउचर तयार केले जात असतात. पुढे आहे, देअर आर 2 टाईप्स ऑफ वाउचर. 2 प्रकारचे वाउचर आहेत. कुठले, इंटरनल वाउचर अंतर्गत प्रमाणक आणि एक्सटर्नल वाउचर म्हणजे बाह्य प्रमाणक. तर इंटरनल वाउचर काय आहे, तर इंटरनल वाउचर आर डॉक्युमेंट प्रिपेअर इंटरनली बाय अँड ऑर्गनायझेशन. व्यावसायिक संस्था, संघटना असतात, त्यांचं अंतर्गत कामकाज करण्यासाठी ह्या इंटरनल म्हणजे अंतर्गत प्रमाणकाचा वापर करतात. इंटरनल वाउचर इज क्रिएटेड बाय द बिझनेस इट सेल्फ. स्वतःसाठी तयार करत असतात बिझनेस. अँड साइन बाय द पेई
जे काही देणार आहेत हदात आहेत त्याला देण्यासाठी त्याच्यावर साईन घेतली जात असते. ॲज अन इंटरनल वाउचर इट इज प्रिपेअर्ड व्हेन वी कॅनॉट गेट रिसीट ॲज प्रूफ फॉर सच अ ट्रान्झॅक्शन. ज्यावेळी कुठल्याही प्रकारचं रिसीट मिळत नाही त्यावेळी त्या ट्रान्झॅक्शनसाठी याचा उपयोग केला जात असतो. फॉर एक्झाम्पल टॅक्स फेअर, टॅक्सी प्रवास केला असेल, बस फेअर बसनं प्रवास केला असेल, ॲटो फेअर असेल तर त्यावेळी जे काही मिळत नाही त्यावेळी हे इंटरनल वाउचर तयार केलं जातं. त्यातून हे दाखवलं जातं की पैसे पेड झालेले. त्यानंतर एक्सटर्नल वाउचर, बाहेरचं बाह्य प्रमाण. दिस वाउचर आर डॉक्युमेंट जनरेटर फ्रॉम आउटसाईड द बिझनेस. या डॉक्युमेंटचा उपयोग बाहेरची व्यावसायिक जे काय आहेत व्यावसायिक ते देणी देण्यासाठी एक्सटर्नल वाउचरचं केलं जातं. इट इज डॉक्युमेंट रिसीव्ह फ्रॉम आउटसाईड एजन्सी रिगार्डिंग द बिझनेस ट्रान्झॅक्शन. म्हणजेच काय व्यावसायिक व्यवहाराची बाहेरची देणी देण्यासाठी याचा उपयोग केला जातो. फॉर एक्झाम्पल टॅक्स इनवाईस रिसीव्ह फ्रॉम द सेलर फॉर द पर्चेसर ऑफ गुड्स ऑर स्टेशनरी. म्हणजे टॅक्स इनवाईस कुणाकडून मिळते? विक्रेत्याकडून खरेदीदाराला दिली जात असते. ज्यावेळी माल खरेदी केला असेल त्यावेळी विक्रेता खरेदीदाराला टॅक्स इनवाईस देतो. रिसीट ऑफ इलेक्ट्रिसिटी बिल पेड, इलेक्ट्रिसिटी बिल पेड केले असेल तर रिसीट मिळते. डेबिट नोट, क्रेडिट नोट, कॅश मेमो हे एक्सटर्नल व्हाउचर आहेत. आता त्यातला आपल्याला पाहायचं आहे जर्नल व्हाउचर. तर जर्नल व्हाउचर इज अ बेसिक ओरिजिनल व्हाउचर ऑन द बेसिस ऑफ विच द ट्रान्झॅक्शन शुड बी जर्नलाइज इन जर्नल बुक. म्हणजेच काय ज्यावेळी जर्नल बुकमध्ये नोंद करण्यासाठी या व्हाउचरचा उपयोग केला जातो. म्हणजे झालेल्या प्रत्येक व्यवहाराची नोंद करण्यासाठी जर्नल व्हाउचरचा उपयोग केला जातो. तर जर्नल व्हाउचरचा स्पेसिफिक फॉर्म आहे काय आहे बघा मध्यभागी जर्नल व्हाउचर. नेम ऑफ द फर्म, ज्या व्यक्तीशी व्यवहार झाले त्या व्यक्तीचं फर्मचं नाव वगैरे. व्हाउचर नंबर, ट्रान्झॅक्शन नंबर, डेट. नेम ऑफ डेबिट अकाउंट, ज्या व्यक्तीला नावे पैसे दिले आहेत त्याला डेबिट असेल, मिळाले असतील तर क्रेडिट, जमा होणार असतील तर क्रेडिट अकाउंट. नेम ऑफ क्रेडिट अकाउंट, नेम ऑफ डेबिट अकाउंट. म्हणजेच नावे खाते आणि जमा खाते तिथे नावं लिहायचे. त्यानंतर पर्टिक्युलर म्हणजे तपशील आणि अमाऊंट. इन वर्ड्स रुपीज म्हणजेच अक्षरी रक्कम लिहायची. अप्रूव्ड बाय, अथॉराइज बाय अँड साईन. अशा प्रकारे जर्नल व्हाउचर केलं जातं आणि या जर्नल व्हाउचरच्या सहाय्याने जर्नल एंट्रीमध्ये नोंद केली जाते. त्याला जर्नल व्हाउचर असं म्हटलेलं आहे. इथंच आज आपण थांबूया, बाकीचं नंतर पाहूया.